मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे, तर त्याची आज ओरल परीक्षा आहे. इंग्लिशची ओरल परीक्षा आहे आणि काल त्याची गणिताची ओरल परीक्षा होती. तर उद्या त्याचा इंग्लिशचा पेपर आहे, रायटिंग पेपर आहे त्याचा उद्या. तर मला ज्ञानेचं इंग्लिशचं थोडं टेन्शन येतं, तर मी त्यासाठी आज त्याच्याकडून मी 4 क्वेश्चन पेपर सोडून घेईल आणि मग उद्या एक असे मी 5 त्याच्याकडून क्वेश्चन पेपरचे जे सेट असतात ते मी सोडून घेईल. म्हणजे त्याला पेपर लिहायला खूप इझी आणि खूप सोपं जाणार आहे. आणि मी ते घेतलेलं आहे ब्लॅक टी प्यायला, तर तेच आहे. आणि मी आज ना ज्ञानेशला ना सकाळी रोल करून देणार होती. फ्रेंच फ्राईज म्हणजे आपला जो घावना असतो, घावण्यामध्ये छान मस्त शेजवान चटणी लावून आणि मग त्याच्यावरती आपले जे फ्रेंच फ्राईज असतात ते ठेवून रोल करून देणार होते टिफिनला. पण मी आज सकाळी खूप थोडी लेट उठली म्हणजे 6:30 वाजता उठली, म्हणून ठरवलं याला आज बिस्किटच द्यावं. तर ज्ञानेशला ना कंटाळा येतो बिस्किट खायला वगैरे, तर ठीक आहे, मी आता आज तर त्याला बिस्किटं दिलेत, मग याच्यापुढे त्याला बिस्किटं नाही देणार. शक्यतो मी त्याला भारी चपाती देईल आणि मग तेच. आणि आज ज्ञानेशला घावणा आणि बटाट्याची भाजी खायची आहे. तर म्हणजे का मी त्या दिवशी केली होती एकदा, तर ती भाजी खूप आवडली, तर मला तो मम्मी मला तशीच भाजी दे करून, आज मी तशीच खाणार आहे. तर तेच. तर आता बघू, अगदी जी काही कामं आहे ती पटापट करून घेते. आणि मी सकाळी दिवा लावला होता, मला ना पूजा करायची आहे, तर मी आधी पूजा करून घेते, मग बाकीची सगळी कामं आवरते आणि आधी चहा पिऊन घेते. तर मी आता ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आलेली आहे. तर ज्ञानेश आंघोळीला गेलेला आहे, कारण आहे ना सकाळी खरं म्हणजे ज्ञानेशला ना तो थोडा लेट उठतो. ज्ञानेश सकाळी म्हणजे 6:45पर्यंत उठतो, खंदरी झोप नाही होत. मग मी 7:15 वाजता त्याला उठवते आणि मग उठून दात वगैरे घासतो, फ्रेश वगैरे होऊन तोंड हातपाय धुतो आणि मग तो शाळेमध्ये जातो. आणि मग शाळेतून जेव्हा 10:15 वाजता जेव्हा घरी येतो ना, तर तो आंघोळीला जातो. पण तो आता पाण्यात खेळतो आहे. तर आता मी जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे. खरं म्हणजे मला घावणे करायचे होते, घावणे आणि बटाट्याची भाजी. तर मला आता खूप कंटाळा आलेला आहे, तर मी अगदी सिम्पल अशा पद्धतीने पण वेगळ्या अशा पद्धतीने आणि एकदम टेस्टी असा मी खिचडी भात करणार आहे. कारण मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे खिचडी भात करता येतात. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे की ना, इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, इथे कबुतराची 2 पिल्ली आहेत, खूप सुंदर आहेत. हे बघा, कसं बघते बघा. तुम्हाला माहिती आहे का, साधारणपणे 3 दिवस झाले असतील, 3 ते 4 दिवस झाले असतील हे पिल्लांना, म्हणजे हे पिल्लं अंड्यातून बाहेर आलेले आहेत. बघते त्याला, तो पिल्लू बघा ना कसं बघतं, म्हणजे तो असं घाबरला आहे की त्याच्या मनामध्ये भीती आहे की आता ही मला काय करते, मी काहीच नाही करणार. छान आहे ना, मस्त एकदम क्यूट असं पिल्लू आहे. हे जे पिल्लू आहे कबुतराचं पिल्लू आहे. 2 पिल्लू आहेत. नेहमी ना कबुतरांना 2 अंडे घालतात आणि त्यातून एकच पिल्लू जन्माला येतं. पण यावेळेस कबुतराने 2 अंडे घातले आणि दोन्ही अंड्यातून पिल्लं जन्माला आलेत. एक त्या साईडला बसलं आहे, खाली मान घालून बसले आणि कसं वरती बघते. छान आहे. आणि त्यांची आई आहे बघा इथे, हे बघा इथे त्यांची मम्मी. ते कबूतर पण बघा ना कसं बघतंय, ही काय करते वगैरे असं आहे. चला, तर मी आता पटापट खिचडी भात करते. तर इथे खिचडी भात तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 कांदा, त्यानंतर लसूण, मिरची,
इथे मुगाची आणि तुरीची डाळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, 1.5 वाटी तांदूळ घेतलेत मी आणि हे तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी अगदी छोट्या साईजचे असे हे बटाटे घेतलेले आहेत। तर हे मी 5 असे बटाटे घेतलेले आहे। हा आहे मॅगी मसाला, मीठ आणि इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे आणि म्हणजे भाताचा कुठलाही प्रकार असो त्याच्यामध्ये मी ही मॅगी क्यूब ॲड करतेच। त्याचबरोबर मी इथे कढीपत्त्याची पावडर घेतलेली आहे आणि हे मसाले आहेत, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि जिरा राई। तर नेहमी आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून मग खिचडी भाताला फोडणी देतो, मी तसं काहीच करणार नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची हे मी एकत्र ग्राइंड करून घेणार आहे। यामध्ये मी 1 चमचा कढीपत्त्याची पावडर ॲड करते। तुमच्याकडे जर पावडर नसेल तर तुम्ही कढीपत्ता ॲड करू शकतात। हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि मी यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही, कारण कांदा आणि टोमॅटो याला पाणी सुटतं। तर आपण हे ग्राइंड करून घेऊया। तर इथे छान मस्त अशी ही कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची पावडर किंवा कढीपत्ता छान मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे। तेल तापलेलं आहे। इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आणि आपला हा जो ऑइल आहे गरम झालेला आहे। आता मी यामध्ये जिरा राई ॲड करते। जिरा राई ॲड केल्यानंतर आपला हा जो पेस्ट जी करून घेतली आहे ती आपल्या यामध्ये ॲड करून घ्यायची। छान व्यवस्थित आपल्या तेलामध्ये ही पेस्ट फ्राय करून घ्यायची। आता आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत। इथे मी 1 चमचा हळद ॲड केलेली आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे लाल तिखट ॲड करणार आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा मी गरम मसाला, त्याचबरोबर इथे मी हा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहोत। छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर आता मी हे छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण यामध्ये बटाटे ॲड करूया। त्याचबरोबर इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले अगदी थोडे, ते आपल्या यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर ही जी डाळ आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला ॲड करून घ्यायची। ही डाळसुद्धा आपण ॲड करून घेऊया। छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, पाणीसुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी अगदी झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ देणार आहे, म्हणजे छान मस्त आपला हा जो मसाला आहे छान मस्त व्यवस्थित शिजेल, म्हणजे याला छान मस्त ऑइल सुटेल। तर मी यावरती झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं वाफ देणार आहे। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित असं ऑइल सुटलेलं आहे। आता हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ आपण यामध्ये ॲड करून घेऊया। हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं। तर मी साधारणपणे 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर आता मी इथे ही जी मॅगी क्यूब आहे मॅगी क्यूब ॲड करते आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मॅगी क्यूब जर तुम्ही ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवा, कारण ऑलरेडी यामध्ये मीठ असतं। आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्हाला जर समजा मॅगी क्यूब नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात आणि बिना मॅगी क्यूबचा सुद्धा खिचडी भात खूप सुंदर छान असा लागतो। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे। त्यामुळे काय होतं माहिती आहे, कांदा टोमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता, आलं नाही टाकलेलं कारण आलं नाही माझ्याकडे। तर ही जी ग्रेव्ही ना, या ग्रेव्हीमधला जो खिचडी भात आहे ना खूप टेस्टी छान लागतो। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ही मॅगी क्यूब आपण टाकून घेऊ यामध्ये। तर मी यामध्ये मॅगी क्यूब ॲड केलेली आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना,
जर तुम्हाला खिचडी भातामध्ये मीठ कमी जास्त आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर काय करायचं माहिती आहे का, हे जे आपलं जे पाणी असतं तर हे जे पाणी आहे तर हे तुम्ही पाणी टेस्ट करून बघा. जर या पाण्यामध्ये जर मीठ असेल ना तर समजायचं आपल्या खिचडी भातामध्ये पूर्ण व्यवस्थितपणे मीठ असेल. समजा या पाण्यामध्ये मीठ नसेल तर समजून जायचं की आपल्या खिचडी भातामध्ये मीठ कमी आहे. तर आता मी झाकण ठेवून फक्त 2 शिट्ट्या देणार आहे. नेहमी मी खिचडी भाताला 3 शिट्ट्या देते पण यावेळेस मी फक्त 2च शिट्ट्या देणार आहे. कारण 3 शिट्ट्यामध्ये ना भात ना असं मऊ शिजतो. मला थोडासा भरभरीत भात खिचडी भात हवा, त्यासाठी मी फक्त 2च शिट्ट्या देणार आहे, म्हणजे तो भात छान मस्त असा मोकळा होईल. तर मी आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तेलसुद्धा गरम झालेलं आहे. इथे मी घेतले पापड आणि इथे या मिरच्या, तर या मिरच्या आणि हे पापड मी पटापट तळून घेते. तर इथे ज्ञानीची तयारीसुद्धा झालेली आहे. इकडे बघ, सांग बरं तू किती तास आंघोळ करतोस? 4 तास. हां, तुम्हाला माहीत आहे का आता वाजलेत 12:15. तर ज्ञानेश आहे ना 11 वाजता गेला होता आंघोळीला, तो 12 वाजता आला आहे बाहेर, म्हणजे 1 तास तो आंघोळ करत होता. हा ना. आणि आंघोळ करताना आम्ही काय अशी आंघोळ नाही करत काय, ज्ञानेश स्वतःची आंघोळ करतोच पण प्लस त्याचबरोबर त्याच्या ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्यांना सुद्धा आंघोळ घालतो तो, हे बघा. आणि
जसं आणि ना स्वतः जसं अंघोळ झाल्यानंतर आपण असं अंग पूर्ण पुसतो, त्याने स्वतःचं अंग पूर्ण पुसून झाल्यानंतर ह्या गाड्यांना पण पुसून काढतो आहे बघा. या ज्या गाड्या आहेत ना, या गाड्या पाण्यामध्ये धुवून वगैरे स्वच्छ यांना पण आंघोळ घालतो हा ना ना. अच्छा तुला तयारी पण करायची आहे. हां चला माझा व्हिडिओ काढा हां तू कर, तू पटापट तयारी कर बरं. आणि ना ज्ञानेश येताना असं नाही बाबा मी इथून असा चालत येईल असं नाही, डायरेक्ट इथून इथे बेडवरती उडी मारायची, इथून डायरेक्ट इथं ना, इथून डायरेक्ट खाली उडी मारायची हो ना. हे बघा आणि तयारी करताना आम्ही अशी तयारी करतो. आणि आता खरंच सांगते ज्ञानेशनं स्वतःची तयारी स्वतः करतो, स्वतःचे कपडे स्वतः घालतो. मी त्याला सांगते ज्ञानेश मी तुझी तयारी करते, पण नको मी फक्त त्याच्यावर तो सकाळी शाळेत जातो ना तेव्हा मी त्याची तयारी करते हा ना. हां अच्छा तुझं होमवर्क पण तुझं तू स्वतः करतोयस. आता वरती चढून आता ऑइल लावेल. हे बघा अशी ज्ञानाची तयारी असते. हे तू तोच लावतोस, मला तो लावते की काय. हा जो पॅराशूट ऑइल आहे हा ऑइल ना पप्पा लावतात, तर ज्ञानेशने आधी पॅराशूट ऑइल लावत नव्हता, पण जसं पप्पा लावतात म्हणून त्याने बघितलं तो पण तसं लावायला लागला पॅराशूट ऑइल हो ना. हां म्हणजे आजोबांना जे करायचं असतं ते त्याला करायचं असतं ना रे. तेच. हे बघा झाली तयारी. हां केला दरवाजा बंद. आता बघा कशी उडी मारेल हा, नेहमीच आहे. झाली अशी उडी मारायची आणि सरळ हॉलमध्ये जायचं ना. हे असं असतं ज्ञानेचं, म्हणजे स्वतःला आरशात सुद्धा बघायचं नाही, की मी कसा दिसतो ते. डायरेक्ट तेल लावला कुंकू लावला की लगेच हॉलमध्ये उडी मारून इकडे बघ इकडे असं समोर आहे. हे बघा ज्ञानशी कुंकू बघा किती मोठा लावला आहे, छान दिसतोस हां बाळा. जा बॅग वगैरे तर व्यवस्थित नेऊन ठेव. तर उद्या ज्ञानेशचा इंग्लिशचा रायटिंग पेपर आहे, तर याच्या आधीसुद्धा मी ज्ञानेशकडून खूप वेळा म्हणजे ज्ञानेश इंग्लिशचं पेपर सेट सोडून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे सगळे डिटेक्शन वर्ड्स आहेत हे सगळे, आणि हे रायमिंग्स वर्ड आहेत. हे सगळे क्वेश्चन आन्सर मी त्याच्याकडून सोडून घेतलेले आहेत. तर हे सगळं मी त्याच्याकडून डिटेक्शन हे क्वेश्चन वगैरे सगळं मी त्याच्याकडून आधी प्रॅक्टिस म्हणून सगळं सोडून घेतलेले आहे. तर मी आता डायरेक्ट त्याला क्वेश्चन पेपरचे सेट देणार आहे, तर तेच मी त्याच्याकडून सोडून घेईल. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा सेट नंबर 1. तर पहिला क्वेश्चन आहे डिटेक्शन, आणि त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर इथे हे सगळे क्वेश्चन आहेत जे की ते 10 मार्काला आहेत. डिटेक्शन 10 मार्काला आहे, आणि हा जो सेकंड नंबरचा जो प्रश्न हा सुद्धा 10 मार्काला आहे. तर कसं आहे ना, त्याच्या स्कूलमध्ये जे प्रॅक्टिस पेपर होतात तर त्याच्यावरून म्हणजे क्वेश्चन पेपरचा आपला सेट कळतो की कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील. डिटेक्शन असेल पण यामध्ये खूप सारे वेगवेगळे वर्ड्स असतील जे की टीचर्स सांगतील आणि मुलांनी लिहायचं आहे. आता सेकंड नंबर आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन असं असेल, पण यामध्ये ज्ञानेशला 8, 9 आणि 10 असे 3 लेसन आहेत. त्या 3 लेसनमध्ये कुठलेही 5 क्वेश्चन येऊ शकतात. तर इथे हे 5 क्वेश्चन आहेत. त्यानंतर इथे तिसरा जो क्वेश्चन आहे तो फिल इन द ब्लँक हे आहे. तर हे आहेच म्हणजे कारण त्याच्या जे 8, 9, 10 हे 3 जे लेसन आहेत त्या 3 लेसनमध्ये फक्त हे 2च फिलिंग द ब्लँक आहे, त्यामुळे हे येणार हे आहेच. त्यानंतर रायमिंग्स वर्ड्स आहे. राईट द रायमिंग्स वर्ड.
तर ज्ञानेशला असे काही वर्ड्स असणार आहेत आणि इथे असणार, जसं इथे हॉट आहे तर ज्ञानेशला इथून शोधून लिहायचं आहे हॉट. तसं मग आता हॉटनुसार पॉट येणार, त्यानंतर टॉप येणार, सॉरी ओटी ना, हॉटचं पॉट येणार आणि कॉट येणार, म्हणजे ओटी आणि ओटी. तर तेच येणार हॉट, पॉट, कॉट असे हे रायमिंग्स वर्ड्स आहेत, हे लिहायचे आहेत. तर हे सुद्धा ज्ञानेशला 8 मार्काचा आहे. मला इथे जागा थोडी कमी पडली तर मला इथे थोडी जागा होती म्हणून मी इथे हे लिहून काढलेलं आहे. तर हा पहिला क्वेश्चन पेपरचा सेट आहे. तर हे डिटेक्शन आहे, हे 10 मार्कासाठी आहे. सेकंड क्वेश्चन आहे, हा सुद्धा 10 मार्कासाठी आहे. त्यानंतर हे फिल इन द ब्लँक 2 मार्कासाठी आहे आणि हे 8 मार्कासाठी आहे. तर असा हा 30 मार्काचा पेपर आहे. तर आणि हे जे आहेत रायमिंग्स वर्ड, तर हे सुद्धा म्हणजे ज्ञानेशला जे लेसन आहेत 8, 9, 10, तर त्यामधले त्याला कुठलेही रायमिंग्स वर्ड येऊ शकतात असं आहे. आणि तर मी इथे सेट नंबर 1, त्यानंतर सेट नंबर 2, तर मी आता 1 आणि 2 म्हणजे 1 आणि 2 हे सेट आता मी सोडून घेणार आहे ज्ञानेशकडून. आणि इथे बघू शकता सेट नंबर 3 मी उद्या सकाळी ज्ञानेशकडून हा क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे हा मी सोडून घेणार आहे. कारण आहे ना, मी नेहमी आधीपासून म्हणजे ज्ञानेशचे ज्युनियर KG पासूनच जेव्हा त्याची समजा उद्या सकाळी एक्झाम आहे म्हणजे इंग्लिश आणि गणिताचा जेव्हा त्याचा रायटिंग पेपर असतो तेव्हा मी नेहमी ज्ञानेशला 7 वाजता किंवा 6:45 वाजता इंग्लिश किंवा गणिताचे असे क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेते. तो अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित सोडवतो आणि मग आम्ही त्याला 7:30 वाजता त्याला शाळेमध्ये नेऊन सोडते आणि छान म्हणजे त्याला पेपर लिहिण्यासाठी खूप मदत होते यासाठी. तर हा उद्या सकाळी मी सोडून घेईल. तर आता मी सध्या ज्ञानेशकडून आता हे हा दुसरा आणि हा जो होता हे असे 2 मी सोडून घेते. डिटेक्शन ना, ली गन, नंतर लीव, त्यानंतर सिस्टर,